Audio Jungle. काय काय मी मध्ये झाली ना ग्रामसभा झाली मला तर कल्पना नाही गावात इकडे शंभर जण आहेत. कोणालाच कल्पना नाही ग्रुपवर मेसेज सुद्धा नाही मेच्या ग्रामसभेला किती लोक उपस्थित बरं होते ठीक आहे. यानंतर तर सांगू का मॅडम एक दिवस गेले ते सांगू नका का दिले नाही आणि इथं एवढेच लोक मी तुम्हाला 50-100 ज्या जे आजच्या ग्रामसभेला जे लोक येतात ते 50% लोक उभा करून सांगतो की त्यांची सही नाही किंवा ते लोक त्या ग्रामसभेला उपस्थित नव्हते आपण प्रसिद्धी फलक पण लावलेला होता कुठं ग्रुपला का आला नाही ह्यावेळी कसा ग्रुप आला तसा गेल्या वेळेस का आला काय काय ऐकू ना नीट बोला उठून मला मॅडम आम्ही तुम्हाला विचारायला व्यवस्थित उत्तर द्या सांगा मला का लावली जेवढा खर्च झालेला ना त्याचा आपण प्रसिद्धी फलक लावलेला होता कुठं लावला होता? ग्रामपंचायत मध्ये ना बाहेर पण लावलेला होता त्याच्यानंतर आपण सार्वजनिक ठिकाणी लावला लोकांनी करून ग्रामपंचायत द्यायचं सार्वजनिक नाही का ठिकाण कोणतं? ग्रामपंचायत सार्वजनिक अहो, ठिकाणी ना. छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टँड ज्या सर्व जिथं की महिला मला पुरुष सांगा. गावातले सगळे लोक एकत्र येतात असं ठिकाण ठिकाण त्या ठिकाणी लावलं का? ग्रामपंचायतच्या समोर लावलं तर मग सार्वजनिक झालं ना ते आता बाकी बोर्ड जरी असला तरी सार्वजनिक बोर्ड आहे ना असं नाही की बाबा तिथं काही कुणाचं नाव लिहिले त्याच्यात हे दिले मॅडम सार्वजनिक आहे ते आरोग्य विभागात प्रसिद्धी आपण बॅनर लावून दिलेली आहे त्यांचा घ्या जी आपण वर्षातून 4 ग्रामसभा घ्यायचं काय येत नाही. काय इथून पुढे आपण जर घ्यायचे असेल चांगली गोष्ट आहे. ग्रामसभा तर व्हायला पाहिजे घ्यायचं असं नाही घ्यावंच लागतात 4 वर्ष मी काय म्हणतो? का घेतलं ना त्याचं उत्तर द्यायला लागतं तुम्ही बोलायचं लोकं येत समजा नाही, कोण घेत आता नाही. तुम्ही का बोलायला दोन मिनिट तुम्ही का बोलायला विष्णू आबा थोरात तुम्ही का बोलायला मला ते सांगा पुढं. मॅडम ह्याला बोलायचा अधिकार का द्यायला तुम्ही सर्वसामान्य एका नागरिकाला कसं काय अधिकार देतात आम्हाला दाबायचंय का इथं तुम्ही उत्तर द्या ना अध्यक्षाला उत्तर द्या ही का बोलायले कोण आहे ती कशामुळे बोलायले ही कोण आहे मॅडम ही जमणार नाही एक शब्द काढू देत नाही मी कसं काय तुम्ही बोलायला हो विष्णू आबा तुम्ही कसं काय बोलायला ते सांगा हा मग नागरिक म्हणून बोलता काय संबंध आहे बोलायचा आता उत्तर चांगला द्या पाहिजे असं नाही ट्युनिंग तुम्ही पण त्याची ट्युनिंग बघ ना 10 वेळेस म्हणतोय तुम्ही बोलू नका मी काय म्हणतो ट्युनिंग बोला तुम्ही ते काय आरोपूर नाही नाव घेतलंय त्यांनी फक्त भया गट विकास अधिकारी पंचायत समिती केज यांच्यासह जिल्हाधिकारी बीड यांना आपण लेखी निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. नेमका कशामुळे दिलेला आहे? मी मौजे कुंभेफळ तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. मी व माझ्यासोबत माझे इतर सहकारी आहेत. आम्ही कुंभेफळ गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जी शासनाची कामं झालेत जे वेगवेगळे निधी आलेले आहेत त्या सर्व निधींच्या बाबतीत ग्रामसभेत ग्रामपंचायतमध्ये चौकशी केलेली असता कोणत्याही प्रकारचे उत्तर आम्हाला ग्रामपंचायतने दिलेले नाही. आम्ही त्या संदर्भात वेगवेगळ्या कार्यालयाला पंचायत समिती केज या ठिकाणी तक्रार अर्ज केले होते की गावात होणारे सार्वजनिक ठिकाणी जे होणारे रस्ते किंवा वेगवेगळा निधी जो पंचायत समिती MRGS किंवा वेगवेगळ्या योजनातून जो गावात वापरलेला आहे त्या बाबतीत काम कसं चालू आहे किती त्याचं बजेट आहे कोणत्या प्रकारचे त्यांना नियम शासनानं घालून दिलेले आहेत जेणेकरून शासनाने कोणत्या ग्रेडचं सिमेंट वापरायला सांगितलं आहे किती खडी किती वाळू किती प्रमाण कशा दर्जाचे रस्ते शासनाने त्यांना निर्बंध त्यांना नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे झालेले नाहीत. त्या बाबतीत जे रस्ते आणि जे वेगवेगळ्या रस्त्यांच्या बाबतीत आम्ही पंचायत समिती केज या ठिकाणी अनेक वेळा 3 ते 4 वेळेस अर्ज दिले आहेत. तोंडी 5 ते 6 वेळेस संबंधित अधिकारी येऊन भेटलोत. BDO साहेब असतील त्यांच्या खालचे अधिकारी असतील यांना 2-4 वेळेस येऊन भेटलोत आणि 2-4 वेळेस अर्जही केला. पण कोणीही एकदाही आमच्या अर्जाची दखल घेतली नाही. कोणत्याही प्रकारची चौकशी कार्यालयाने केलेली नाही. जरी केलेली असली तरी आम्हाला त्याची कसलीच कल्पना नाही किंवा अशी चौकशी झाली
आमच्या अर्जावर कोणती कारवाई झाली याची आम्हाला तर अजून काही कल्पना मिळालेली नाही. तर माझ्याकडे त्याच्या ओशी आहेत. कोणत्या तारखेला मी जवळपास 6 ते 7 महिने उलटून गेले. मी आपल्या कार्यालयाला, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायतला असेल, वेगवेगळ्या वेळेस विचारणा केली तरी कोणत्याही प्रकारची माहिती यांनी मला दिलेली नाही. की चौकशी केली वा तुमच्या अर्जावर कारवाया केल्यात किंवा ह्या रस्त्यामध्ये चांगला आहे, निकृष्ट आहे, असा आहे तसा आहे, कोणत्याच प्रकारचं कसलंच उत्तर आम्हाला दिलं नाही. प्रत्येक वेळेस पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, BDOच्या खालचे जे अधिकारी आहेत, BDO मॅडम तर काय भेटल्या नाहीत आम्हाला 2-4 वेळेस, पण जेवढ्या वेळेस आलो तेवढ्या वेळेस खालच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला उडवडीची उत्तरं दरवेळेस दिली. मौजे कुंभेफळ येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदिर रस्त्याच्या तक्रारी आम्ही अनेक वेळेस केल्या होत्या. 29/10/2024 या दिवशी आम्ही तक्रार केली होती. आज जवळपास वर्ष होत आलं. त्या तक्रार अर्जाचा कसलाही सुनावणी झालेली नाही. 25/9/2024लाही या कार्यालयाला मी 2 वेळेस येऊन अर्ज दिलेला होता. माझ्या सहकार्याच्या नावानं 1-2 वेळेस अर्ज दिले होते. मी स्वतः येऊन 2 वेळेस अर्ज दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषद बीड इथंही मी 2 ते 3 वेळेस अर्ज दिला, पण त्यावरही कोणत्या प्रकारची कारवाई झाला नाही. विशेष म्हणजे त्या रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं असल्याचे, त्या नियमानुसार झालेल्या नाही यासाठी मी संबंधित अधिकाऱ्याला व्हिडिओ, फोटो दाखवलेले असताना सुद्धा त्यावर कोणत्या प्रकारची कारवाई इथल्या प्रशासनानं केली नाही. आपण पाहू शकता कोणत्या प्रकारचं सिमेंट, कोणता ग्रेड, कोणत्या कंपनीचं, याची कसलीच माहिती आम्हाला आतापर्यंत मिळालेली नाही. शासनानं निर्बंध घालून दिलेल्या दर्जेदार चांगल्या क्वालिटीच्या सिमेंटचा वापर झाला आहे का या बाबतीत विचारणा केली असता यांनी कोणत्या प्रकारचे उत्तर आम्हाला दिले नाहीत. त्याचबरोबर रस्त्यामध्ये मी आपल्याला दाखवू शकतो. या ठिकाणी जरा जवळ घ्या.